आणि आता एक मोठी बातमी, नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी पंचायत समितीतील 1,80,00,000,000 पेन्शन घोटाळा समोर आलेला आहे। पेन्शन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारासह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 ट्रक, कार आणि जेसीबी सह काही दागिने जप्त करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिला लिपिक सरिता नेवारे यांच्यासह 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, खरं तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये जे आहे ते मृत व्यक्तींच्या नावाने जे आहे ते पेन्शन उचलण्याचा प्रकार, धक्कादायक प्रकार जो आहे तो घडला होता आणि यामध्ये मुख्य सूत्रधार जी आहे ती जिल्हा परिषद मधली लिपिक सरिता नेवारे होती। यांनी संगनमत करून जे आहे ते मृत व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे वळते करून जे आहे ते पैसे काढले होते आणि अशा पद्धतीने त्यांनी 1,86,00,000 रुपयांचा हा घोटाळा जो आहे तो केला होता। हा सगळा घोटाळा ज्यानंतर पुढे आला त्यानंतर जिल्हा परिषदेने जे आहे त्याची तक्रार पोलिसांकडे गेली होती। पोलिसांकडून आणि जिल्हा परिषदेकडून या सगळ्या पेन्शन घोटाळ्याचा जो आहे तो तपास करण्यात आलेला होता आणि या तपासाअंती जे आहे ते मुख्य आरोपी सरिता नेवारेसह 6 आरोपींना अटक केलेल्या सोबतच या घोटाळ्याच्या पैशातून त्यांनी खरेदी केलेले दागिने असतील, कार असतील आणि इतर साहित्य जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते जप्त केलेलं आहे। मात्र अशा पद्धतीचा हा घोटाळा जो आहे तो जिल्हा परिषदमध्ये मोठा घोटाळा म्हणून पाहिला गेला होता आणि याची चर्चा देखील जी आहे ती राज्यभर झाली होती। मात्र आता आरोपीला अटक झाल्यामुळे नक्कीच या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं मृत व्यक्तींचा जो वापर करून हा घोटाळा करण्यात आला होता त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता राजकीय विश्वातल्या टॉप 18 बातम्या पाहूया।